दिवाळीची सुट्टी किंवा वीकेंडच्या निमित्तानं तुम्ही कोकणात फिरायला येताय, मजा करायला येताय, तर तुमच्या डेस्टिनेशनमध्ये किंवा तुमच्या प्रेक्षणीय स्थळांच्या यादीमध्ये आता आणखीन एक ठिकाण ॲड झालं आहे किंवा ते आवर्जून करा. ते म्हणजे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण रत्नागिरी शहरातील. आणि या तारांगणाच्या परिसरामध्ये उभारले गेलेले हे पुतळे तुमच्यासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहेत. याचं कारण म्हणजे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीतलं जे वेस्टेज आहे त्या वेस्टेजपासून हे पुतळे तयार केले गेलेले आहेत. जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी हे पुतळे तयार केलेत आणि साधारणपणे एक पुतळा तयार करण्यासाठी 4 टन इतकं ऑटोमोबाईल इंडस्ट्रीतलं वेस्ट वापरलं गेलेलं आहे. अगदी महर्षी धोंडो केशव कर्वे, पांडुरंग वामन काणे, आचार्य विनोबा भावे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न लता दिदी आणि सचिन तेंडुलकर या भारतरत्नांचे पुतळे अर्थात 6 पुतळे या ठिकाणी उभे केले गेलेले आहेत. आणि हे पुतळे तयार करण्यासाठी 6ही पुतळ्यांसाठी जवळपास 25 टन इतकं वेस्टेज या ठिकाणी लागलेलं आहे. अर्थातच तारांगणामध्ये आल्यानंतर तुम्हाला अगदी विज्ञानाशी किंवा खगोलशास्त्राशी निगडीत काही शो देखील पाहता येणार आहेत. पण त्याच वेळेला परिसरामध्ये उभारलेले हे पुतळे तुमचं लक्ष वेधून घेतील आणि हे पुतळे सध्या येणाऱ्या प्रेक्षकांसाठी देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. येणाऱ्या पर्यटकांसाठी देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत आणि तुमची पावलं इथं आवर्जून थांबतील यात काही शंका नाही आहे. कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.